सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील स्वामींनी मला दिलेले आत्तापर्यंतचे सर्व अनुभव शेअर करत आहे. माझ्या अनुभवातून एक जरी नवीन सेवेकरी घडला आणि ज्या ताई बहिणी माझ्या सारख्याच दुःखामध्ये असतील त्यांना एक नवी दिशा, एक नवी आशा मिळावी या हेतूने महाराजच माझ्याकडून आज हा अनुभव वधून घेत आहे. स्वामी भक्तांनो, मी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे. माझे नाव सौभाग्यवती कविता जाधव असे आहे. स्वामी भक्तांनो, मी स्वामी सेवेत कशी आली हे सर्वप्रथम तुम्हाला सांगते. स्वामींची सेवा काय, स्वामी काय, मला काही एक गंध नव्हता, काहीच माहीत नव्हतं. मला साईबाबांवरती खूप श्रद्धा भाव होता. मी साईबाबांची दरवर्षी स्वाई चरित्राचे पारायण करत असायची आणि असे चालू असताना माझी वडिलांची परिस्थिती ही खूप हालाकीची होती. आम्ही एका खेड्यागावामध्ये राहत होतो. वडिलांची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. आई काबाड कष्ट करायची. त्याचबरोबर माझ्या वडिलांना ड्रिंक करण्याचं फार मोठं व्यसन होतं. त्यामुळे घरची परिस्थिती आणखी खालावली. माझ्या आईने खूप कष्ट करून आम्हाला शिकवलं. माझं 12वी शिक्षण कंप्लीट झालं. मी घरामध्ये मोठी. मला एक बहीण, एक भाऊ आणि आणखी एक छोटी बहीण असं आमचं छोटंसं कुटुंब. यामुळे मला फार काही शिकवण्यात आलं नाही. आईला कुणाचा आधार नव्हता. मामांनी माझं लग्न लवकर करून दिलं, कारण मामांच्या मदतीने आईने हे लग्न केलं होतं. कारण वडील हे कुठलीच जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हते. जे काही शेतात पिकायचं वडील ते विकायचे आणि त्यामध्ये दारू पिऊन सर्व पैसे हे खर्च करत असायचे. आईला काहीच मदत करत नसायचे. तर माझं लग्नाला मला तयारीच नव्हती. मी म्हणत होती की मला शिक्षण कंप्लीट करून जॉब करायचा आहे आणि तो मुलगा देखील मला आवडत नव्हता. तरी देखील जबरदस्तीने माझं लग्न करून देण्यात आलं. पण मागचे दिवस पुढे असंच काहीतरी आयुष्यामध्ये घडत गेलं. कारण माझे जे मिस्टर होते ते देखील, त्यांना असं एकही व्यसन नव्हतं की ते व्यसन ते करत नव्हते. ड्रिंक करण्याचं व्यसन, बाहेरील नाद, असे सर्व व्यसन त्यांना व्हायचे. रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत ते घराबाहेर असायचे आणि यायचे. घरी येऊन आमचे खूप भांडण व्हायचे आणि मला मारहाण देखील करायचे. असे मी जवळपास 1 वर्ष काढलं. त्या 1 वर्षामध्ये प्रचंड त्रास मी सहन केला. पण मला तिथे क्लिक झालं की आपण मोकळे आहोत, आपल्याकडे काही नाही. मी आईला सांगितलं की आता मी तिथे जाऊ शकत नाही आणि त्या व्यक्ती खूप प्रचंड मानसिक त्रास मला होतो असं आईला सांगितलं. मी जर तिथे गेली तर मी आत्महत्या करेल. आईने माझी साथ दिली. आई म्हटली की ठीक आहे, तू नको जाऊ. आईने मला खूप साथ दिली. त्यानंतर आमचा डायव्हर्स झाला. त्यांनी मला सोनं वगैरे दिलं, जे काही सोनं घातलेलं होतं ते सोनं दिलं. 1 लाख रुपये दिले आणि आमचा डायव्हर्स झाला. त्यानंतर आता पुढील शिक्षण घेण्यासाठी मला काय करावं ते काही कळत नव्हतं. पण त्यावेळेस आमच्या गावात एक अशी व्यक्ती होती की त्यांनी मला सपोर्ट केला आणि त्यांनी मला पुढचं शिक्षणासाठी पाठवलं. मी नर्सिंगसाठी गेले आणि नर्सिंगचं शिक्षण मी घेतलं. नर्सिंगचं शिक्षण घेताना प्रचंड त्रास मला झाला, कारण कुणाचाच आधार नव्हता. मी खूप रडायची आणि मला काय करावं तेच कळत नसायचं. साईबाबांचं श्रद्धा तर होती, त्यांचं सेवा थोडीफार माझ्याकडून होत असायची आणि मग मी खूप कष्ट करून शिक्षण कंप्लीट केलं. आणि माझा भाऊ देखील खूप हुशार होता माझ्या पाठोपाठ, तो देखील आला आणि माझी बहीण देखील तिची देखील शिक्षण चालूच होतं. माझ्या भावाने देखील BSc नर्सिंगला ॲडमिशन घेतलं. घरी पैसे नव्हते, लोन काढला. सर्व काही करून त्याने देखील खूप कष्ट करून अभ्यास केला. माझं शिक्षण कंप्लीट झालं आणि त्यानंतर मी एका ठिकाणी जॉबला लागल्यानंतर मग थोडे दिवस तिथे जॉब केला. सर्व काही व्यवस्थित आता सुरूच होतं. माझ्या भावाचाही गव्हर्नमेंटला नंबर लागला. तो औरंगाबाद येथे घाटी हॉस्पिटलला तो जॉईन झाला. त्यामुळे सर्व काही आता व्यवस्थित झालं होतं. आणि त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, की माझा देखील नंबर
सिव्हिलमध्ये लागला, तिथे जे काही आपले कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतात तिथे मला जॉब लागला. कारण 6 महिन्याचा मी डायलिसिसचा कोर्स पुणे येथे जाऊन केला होता. त्या बेसवरती मला सिव्हिल हॉस्पिटलला माझं देखील जॉईनिंग झालं. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित, पण हे व्यवस्थित होण्याच्या दरम्यानमध्ये प्रचंड त्रास सहन करावा लागला. असे दुःख, असं संघर्ष कुणाच्याच वाट्याला येऊ नये असं मी म्हणते. त्यानंतर माझ्या बहिणीचं देखील लग्न झालं. बहिणीचं लग्न आम्ही करून दिलं. सर्व काही आनंदात, सर्व काही व्यवस्थित सुरूच होतं. त्यामध्ये काय झालं स्वामी भक्तांनो, की म्हणतात ना की एखाद्याच्या जीवनामध्ये दुःख यायचे असेल तर ते खूप जोरामध्ये येतात. त्या दुःखा काहीच कमी केल्या होत नाही. पण माझ्या या दरम्यानमध्ये माझा भाऊ जेव्हा गव्हर्नमेंटला लागला, त्या दरम्यान माझी आई ही महाराजांशी जोडली गेली होती. ती महाराजांची खूप सेवा करू लागली होती. महाराजांचे नाम जप करणे, त्यानंतर 3 अध्याय 11 माळी जप करणे, आरतीला जाणे, अशा सेवा तिच्या सुरू झालेल्या होत्या. स्वामींच्या कृपेने आणि आईने महाराजांना घातलेल्या साकडामुळेच माझा भाऊ जॉबला लागले होता. कारण त्याला खूप कमी मार्क पडले होते, पण त्याचा जो काही नंबर आहे तो शेवटच्या लिस्टमध्ये लागला. कारण आम्ही OBC केलेलं होतं. OBC थ्रू त्याचा नंबर लागला आणि महाराजांच्या आईने आरत्या कबूल केल्या होत्या. त्यामुळे मला देखील महाराजांवरती थोडासा विश्वास बसू लागला. सर्वजण महाराजांची सेवा करत होते. त्यामुळे मीही नकळतपणे स्वामींशी जोडली गेली. स्वामींची सेवा सुरू झाली. स्वामी जीवनाचा आधार बनले. आणि त्यानंतर सर्व काही सेटल झाल्यानंतर आता आई म्हटली, तू आता एकटी तरी केव्हा राहती, केव्हा संघर्ष करते, तू देखील दुसऱ्या लग्नाचा आता विचार कर. तुला आता, कारण आम्ही कधी आहोत कधी नाहीत, आमचं काही भरोसा नाही. तुला देखील आता शेवटी एक आधार पाहिजे, म्हणून तू देखील आता दुसरं लग्न करून दे, असं आईने सांगितलं. मग स्थळ बघायला सुरुवात झाली. एक स्थळ आवडलं आणि छान देखील होतं. सर्व काही व्यवस्थित होतं. मग आम्ही लग्नाचा विचार केला. माझं देखील लग्न झालं, सर्व झालं. आता मला जॉब सोडायची देखील माझी वेळ आली होती. पण महाराजांनी त्यावेळेस देखील मला खूप मोठ्या संकटातून वाचवलं असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण आमच्या ज्या डॉक्टर होत्या त्या मला बोलल्या की हे बघ, पुढे काय घडणार आहे काही माहीत नाही, पण तू जर जॉब सोडला तर खूप मोठे संघर्ष तुला करावे लागतील. त्यामुळे तू जॉब सोडू नको. शहाणी असली तर जॉबवरतीच राहा. जणू काय महाराजांनी त्यांच्या मुखातून ते शब्द वदवून घेतले आणि मला देखील त्यांचे विचार पटले आणि पुन्हा जॉब सोडण्याचा विचार मी रद्द केला. कारण माझे मिस्टर लांब राहत असल्यामुळे ते म्हणत होते जॉब सोडून तू इकडे ये म्हणून. 2 नंदा, त्यांचे लग्न झालेले सासूबाई, मी आता महिन्यातून एकदा तिकडे जायची, 15 दिवसातून जायची. त्यानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली. स्वामींच्या कृपेने स्वामींचं नामस्मरण चालू होतं. स्वामींवर सर्व काही सोडून दिलेलं होतं. प्रेग्नेन्सीमध्येही प्रचंड त्रास झाला, पण स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं. माझी डिलेवरी झाली आणि मला मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला की मला समजून घेण्यासाठी, कुणाचा तरी आधार असण्यासाठी मला एक मुलगी झाली. माझं मन जिथे मला व्यक्त करता येईल, माझं दुःख जिथे ज्याला सांगता येईल, अशी मुलगी मला झाली. त्यामुळे मला खूप आनंद झाला. सर्वांना वाटत होतं मुलगा व्हावा, पण मला वाटत होतं की मला मुलगीच असावी. आणि महाराजांनी माझी ही इच्छा पूर्ण केली. मला मुलगी झाली. पण जीवनामध्ये खूप दुःख सहन करून देखील काहीच उपयोग झाला नाही असं देखील म्हणायला हरकत नाही. कारण माझी मुलगी ही 1-2 वर्षाचीच होती. त्या दरम्यान माझ्या मिस्टरांचे आणि माझे प्रचंड भांडण झाले. एवढे भांडण विकोपाला गेले की आम्ही अक्षरशः काय करावं तेच कळत नव्हतं. माझ्या सासूबाईने मला रात्री घराबाहेर काढून दिलं आणि ह्या रात्री अंधारामध्ये छोट्या बाळाला घेऊन काय करावं, कुठे जावं काहीच कळत नव्हतं. महाराज मला नाशिकला घेऊन गेले. कारण मी नाशिकच्या बसमध्ये बसले. महाराजच माझं आता सर्व काही होतं. कारण पुन्हा एकदा तेच संकट, तेच दुःख, त्याच दुःखाला सामोरं जाण्याची ताकद माझ्यामध्ये आता राहिलेली नव्हती. मला असं वाटत होतं आता संपून टाकावं जीवन. पण महाराज त्या दरम्यान मला नाशिक येथे घेऊन गेले. माझ्या मैत्रिणीकडे मी गेली. तिथून आम्ही दिंडोरी येथे गेलो. तिथे माऊलींचं दर्शन वगैरे घेतलं, महाराजांचं दर्शन घेतलं. एक नवी ताकद, नवी उमेद मला आल्यासारखं झालं. त्यानंतर मग मी पुन्हा ड्युटीवरती जॉईन झाले आणि स्वामींनी मला असे माणसं जोडले माझ्यासोबत की ते माणसं मला
मला जणू काय माझेच माणसं आहे असे मला माणसं माझ्याशी जोडले गेले आणि मला एकटेपणा कधीच स्वामींनी जाणू दिला नाही. प्रत्येक क्षणोक्षणी ते माझ्यासोबत आहे, माझ्याबरोबर आहे असं त्यांनी मला प्रत्येक क्षणाला दाखवून दिलं, जाणून दिलं. कारण इथे मला स्वतःचं घर घेण्याची प्रचंड इच्छा होती की आपलं स्वतःचं काहीतरी असावं. आपण काय करणार, काय नाही लेकरासाठी. तर महाराजांना खूप विनंती केली की माझं स्वतःचं घर घेऊ द्या. एका ठिकाणी फ्लॅट बघितला, पण माझे कागदपत्र काही केल्या होतच नव्हते. लोन माझं पास होतच नव्हता. स्वामींना विनंती केली आणि काय आश्चर्य, माझं लोन स्वामींच्या कृपेने अशक्य असणारी गोष्ट शक्य झाली. लोन पास झाला आणि आज माझं स्वतःचं 2 BHK फ्लॅट महाराजांनी करून दिला. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. स्वामींमुळे हे शक्य झालं. आता माझ्याकडून स्वामी खूप सेवा करून घेतात. एकदा असंच झालं, मला वाटलं की माझ्या लेकराच्या बड्डेला कोणीच येणार नाही, कोणी नाही. कारण मुलांना सर्वजण लागतात. आईवडिलांचं प्रेम मुलांना पाहिजे असतं, पण माझ्या बाळाच्या वाट्यामध्ये, त्याच्या नशिबामध्ये ते नाही असं म्हणून मला खूप रडायला यायला लागलं. मी प्रचंड रडत होती आणि त्या दरम्यान मी केक आणलेला होता आणि मी काय केलं की लाईट बंद केला आणि मी कॅन्डल लावली. लाईट बंद केला आणि मुलीला म्हटलं आता केक कट करूया. त्याच दरम्यान कारण दिवसभराचं ते डिप्रेशन, प्रेशर आणि महाराजांशी मी बोलत होती आणि स्वामींनी जणू काय माझी हाकच ऐकली. पुन्हा एकदा महाराजांनी दाखवून दिलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणी नसलं तरी चालेल, मी तुझ्यासोबत आहे. कारण त्या दिवशी प्रत्यक्षात महाराजांचं मला दर्शन झालं. लाईट बंद केल्यानंतर जी माझी खिडकी आहे त्या खिडकीच्या काचावरती अक्षरशः महाराज मला प्रत्यक्षात दिसू लागले. महाराजांनी एक हात वर केलेला होता आणि महाराज तिथे बसलेले होते. हे बघून माझ्या डोळ्यातून अश्रू आले. महाराजांना मला बघायचं होतं म्हणून मी काय केलं की घाईघाईने लाईट चालू केला. पण ती सर्वात मोठी चूक माझी झाली. ज्यावेळेस मी लाईट चालू केला त्या क्षणी खिडकीवरती काहीच दिसेना काचावरती आणि मग मला वाटलं की नाही, मी म्हणत होती की माझ्या मुलीच्या बड्डेला कोणी नाही, तिच्यासोबत कोणी नाही, पण महाराज तुम्हीच सर्वस्व आहात. माझी आई, बंधू, सखा, भाऊ, माझ्या मुलीसाठी सर्व काही तुम्हीच आहात. हे पुन्हा एकदा तुम्ही दाखवून दिलं. तुम्ही आहात ना, त्यामुळे मला एकटेपणा जाणवत नाही, कोणी नसल्याचा भास होत नाही. अशीच साथ मला कंटिन्यू द्या. एकदा असंच झालं स्वामी भक्तांनो, मी गाडीवरती चाललेली होती. गाडीवरती चालली आणि माझी ओढणी जी आहे ती एकदम खाली गेली. मला ती कळालीच नाही आणि ओढणी चाकामध्ये गुंतणार त्या क्षणी माझ्या मागून एक गाडी आली आणि त्यांनी मला सांगितलं की ताई तुमची ओढणी गुंतत आहे, लवकर गाडी थांबवा. आणि त्या क्षणी मी गाडी थांबवली आणि हे केलं. परत एकदा महाराजांनी पुन्हा एकदा वाचवलं. कुणाच्या रूपात येतात, कसे येतात आणि वाचवतात. एकदा असंच माझी मुलगी प्रचंड आजारी पडली, इतकी आजारी पडली की तिला काय करावं तेच कळत नव्हतं. तिचं टेम्परेचर कमीच होत नव्हतं. औषध दिले, अँटीबायोटिक दिली, तरी देखील टेम्परेचर उतरत नव्हतं. आणि मग मी हॉस्पिटलला घेऊन गेले. डॉक्टरांनी तिला ॲडमिट करायला सांगितलं. महाराजांना ती मला म्हणायची की तू स्वामी आजोबांना सांग ना की मला लवकर इथून घेऊन जायचं. कारण ती खूप घाबरली होती. कारण ते सुई सलाईन तिला दिल्यामुळे ती प्रचंड घाबरली. त्यामुळे मलाही खूप वाईट वाटायचं. ती म्हणायची स्वामी आजोबांना सांग, आपण लवकरात लवकर इथून बाहेर पडूया, आपण इथून जाऊया. मी म्हणायचे हो स्वामी तुझं ऐकतील आणि आपण लवकर जाऊ. इथून गेलो की आपण मठामध्ये जाऊन महाराजांचं दर्शन घेऊ असं मी म्हटले. आणि खरंच स्वामींनी तसं केलं. 2-3 दिवसात तिला बरं वाटलं आणि डॉक्टरांनी आम्हाला डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज दिल्यानंतर आम्ही घरी आलो आणि तिला मी मठामध्ये घेऊन गेले, महाराजांचं दर्शन घेतलं. आज आमच्या दोघींच्या जीवनामध्ये जे काही सर्वात उंच असेल ते फक्त महाराज आहे. आम्ही महाराजांच्या भरोशावरती, महाराजांवरती विश्वास ठेवून, महाराजांच्या सेवेवरती आम्ही आज जगत आहोत. आम्हाला कोणाचाच आधार नाही, स्वामींचाच आधार आहे. सर्वस्व स्वामींनाच मानलेलं आहे. आज जे काही घडत आहे ते स्वामींमुळे. आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या आईमुळे आणि स्वामींमुळे. स्वामी माझ्या आईकडून देखील अशीच सेवा निरंतर करून घ्या आणि माझ्याकडून देखील खूप सेवा करून घ्या. अशीच आम्हाला जोपर्यंत या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची सेवा अशीच आमच्याकडून अविरतपणे तुम्ही करून घ्यावी, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असा स्वामी भक्तांनो मला आलेला हा स्वामींचा आत्तापर्यंतचे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी
भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.